यानंतर बघूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या बातम्या। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे अंतरवाली सराटीमध्ये। तोडगा नाही, 20 जानेवारीला मुंबईकडे निघणारच, आंदोलनावर ठाम। नोंदीवरून बच्चू कडूंचा विभागीय आयुक्तांना दम, तुमचे जिल्हाधिकारी झोपा काढतायत का? तहसीलदार काम करत नसेल तर तिथे येऊन थोबाडीत मारेल, बच्चू कडू संतापले। कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्यानं जरांगे पाटील संतापले। ग्रामस्थांनी फोनवरून बच्चू कडूंसमोर मांडल्या तक्रारी। मराठा समाजातील काही निष्क्रिय नेते सापळे रचतायत, आंदोलन सुरू झाल्यावर 2 दिवसांमध्ये त्यांची नावं जाहीर करणार, जरांगे पाटलांचा इशारा। 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो, आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही। यांचा कोणता ट्रॅप आहे ना, तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये। मंत्री माहित झालेत मला ते कोण कोण येते। जालना जिल्ह्यामध्ये फक्त 12 गावं तपासली आहेत, 7000 गावं तपासायची राहिली आहेत, जरांगे पाटलांची शिष्टमंडळासमोर माहिती। शिबिर भरवा, कुणबी नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांना तत्काळ दाखले द्या, राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 23 जानेवारीपासून मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण, जिल्हा, तालुका आणि महानगरपालिकांच्या ठिकाणी सर्वेक्षण होणार। 26 तारखेला ओबीसींचंही मुंबईमध्ये आंदोलन, मराठा ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता। गाढवं डुकरं तयार, आमच्या आंदोलनाची जबाबदारी सरकारची असेल, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। अंतरवाली सराटीमध्ये उद्या मनोज जरांगे पाटलांचा ट्रॅक्टर मोर्चा, 20 जानेवारीला जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार।